उरण तालुक्यातील उरण शहर, केगाव, मातिवली, नागाव आदी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्याच जमिनीवर बांधलेली घरे नौदलाच्या सुरक्षा पट्ट्यात येत असल्याने 31 डिसेंबरपर्यंत ही घरे हटविण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। न्यायालयाच्या या आदेशाने 4500 स्थानिक प्रकल्पग्रस्तांना बेघर व्हायची वेळ आली आहे। या आदेशाविरोधात नागरिक संघटित झाले असून एक मोठे आंदोलन उरण येथे उभे राहत आहे। राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्याने या विरोधात घरे व जमीन बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून या विरोधात एक मोठे आंदोलन उरण येथे उभे राहत आहे। या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आयोजित जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, आमदार विवेक पाटील, कामगार नेते श्याम म्हात्रे, कॉम्रेड भूषण पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील, पराग म्हात्रे, उरणचे नगराध्यक्ष गणेश शिंदे, गोपाळ पाटील, महेश म्हात्रे, संतोष पवार आदींसहित अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उरण पनवेलचे आमदार विवेक पाटील यांनी या प्रश्नासंदर्भात आपण विधानसभेत आवाज उठविला असून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले। मात्र या आश्वासनावर आपला विश्वास नसून हा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कारण उरणच्या जनतेला आजपर्यंत लढल्याशिवाय काहीच मिळालेले नाही, हा इतिहास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। न्यायालयीन लढाई आपण लढणार आहोतच आहे, वैधानिक आघाडीवर आपण ती लढणारच आहोत, पण रस्त्यावर लढल्याशिवाय उरणकरांना, पनवेलकरांना अजून काही मिळालेलं नाही। त्याच्यामुळे तुम्हाला रस्त्यावर लढावंच लागेल, हा निर्धार या ठिकाणी आम्ही काही भाषणे केली, विधानसभेत विचारलं, मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल, श्याम म्हात्रे पंतप्रधानांकडे जातील, सगळ्यांकडे जातील। चांगलं आहे, झाला तर आनंद आहे, सत्कार करू आपण त्यांचा, सगळ्यांचा फोन करीत त्यांचा, सगळ्यांच्या वतीने आपण सत्कार करू। पण माझं असं ठाम मत आहे का लढल्याशिवाय आपल्याला आतापर्यंत काही मिळालेलं नाही आणि भविष्यात मिळणार नाही, म्हणून लढ्यासाठी सज्ज राहा, एवढी जाहीर विनंती या ठिकाणी मी आपल्याला करत आहे। आमदार विवेक पाटील यांनी यावेळी बोलताना येथील शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनीवर घरे बांधली आहेत, त्यांना ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने घरपट्ट्या घेऊन वीज, पाणी आणि इतर सुविधा दिल्या आहेत, त्यामुळे ही घरे अनधिकृत कशी असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करून या लढ्यात उरण पनवेल मधील जनता आपल्या बरोबरीने लढ्यात उतरवू असे मत व्यक्त केले। काही घरं आम्ही कुणाच्या जागेवर बांधली, आमच्याच जागेवर बांधली, आम्ही काही नौदलाच्या जागेवर बांधलेली नाही आहे। ही घरं बांधताना आम्ही स्थानिक ज्या काही अथॉरिटीज आहेत, मग नगरपालिकेच्या हातीत नगरपालिका असेल, ग्रामपंचायतीच्या हातीत ग्रामपंचायती असतील, त्यांची परवानगी आम्ही घेतलेली। आम्ही काय अशी अनधिकृत घरं कुठेतरी येतं, कुठेतरी कुणाच्या शासकीय जागेवर घरं बांधता अशी आम्ही घरं बांधलेली नाहीत। आम्ही आमच्या जागेवर बांधले, आम्ही संबंधित जे अथॉरिटी आहेत त्यांची परवानगी घेऊन बांधली, आणि नुसती परवानगी घेऊन बांधली नाही तर गेल्या 50 वर्षापासून आजपर्यंत त्याचा त्या टॅक्स जो आहे तो संबंधित अथॉरिटीला आम्ही देतो। नगरपालिकेला आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही ग्रामपंचायतीला टॅक्स भरतोय, म्हणजे आम्ही बेकायदेशीर कसे हे शासनाने आम्हाला समजून द्यावं। आमच्या जागेवर सर्वांच्या परवानगी घेऊन आम्ही बांधलेली आहे। बरं, आम्हाला अथॉरिटीने चुकीच्या परवानग्या दिल्या असतील, एवढ्या वर्षामध्ये एमएडीनं किंवा त्या ठिकाणी राज्य शासनानं, अगर केंद्र शासनानं कुठल्याही प्रकारची नोटीस आम्हाला हे घर तुमचं बेकायदेशीर आहे म्हणून आम्हाला दिलंय का? आपल्याला कुणी दिलेलं नाही आपल्याला। या सभेत कामगार नेते श्याम म्हात्रे, भूषण पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील, पराग म्हात्रे, उरणचे नगराध्यक्ष गणेश शिंदे, गोपाळ पाटील, महेश म्हात्रे, संतोष पवार आदींचीही भाषणे झाली। यावेळी सुरक्षा पट्ट्यातील घरे हटविण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला न्याय मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे संरक्षण खात्याचे मंत्री ए.के. अँटनी यांच्याबरोबर संपर्क साधून त्यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यासाठी जिल्ह्याचे माजी खासदार अंतुले यांना ही विनंती करण्यात आलेली आहे। माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी देशात सुरक्षेच्या नावाखाली गरिबांची घरे पाडण्यात येत आहेत, मात्र त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि साधे पाणीही सरकार देऊ शकत नाही, त्यामुळे या देशात गरिबांना कोणतेही स्थान उरलेले नाही। तर सुरक्षा पट्ट्यातील घरे हटविण्यासाठी आणीबाणी जारी झाल्याशिवाय घरे हटविता येत नसल्याने देशात आणीबाणी जारी झाली आहे का असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला। अरे असं काय पाडून तुम्ही सांगून पाडतायत काय? आणि तहसीलदार आणि कलेक्टर असे निर्णय घेणारे कोण आहेत? निर्णय हा राजकीय पातळीवर व्हायला पाहिजे, राज्यकर्त्यांना काय माहितीच नाही। जर तुम्ही विधानसभेत प्रश्न विचारलाय किंवा मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोललायत किंवा अंतनीशी अंतुले बोललेत तर हा प्रश्न कुणाला माहितीच नाहीये।
एवढे जर हजारो लोक बेघर करायचे असतील तर फक्त कलेक्टरच्या आणि तहसीलदारच्या अखत्यारीत हे होऊ शकत नाही. तेव्हा अशा या अवस्थेमध्ये आम्ही त्यांनी काय केलं, त्या मागची जी कोर्टाची ऑर्डर आहे चीफ जस्टिसची, त्या ऑर्डरच्या आधारे मला वाटतं तुमची एक हवा तंग करणे एवढंच त्यांचं काम दिसतंय. त्यांना माहिती नाही की हिवऱ्यांची जनता किती लढवई येते. चुकले काय आमचं? आम्ही राहतोय, कॉर्पोरेशनने किंवा नगर परिषदेने आमची घरं मंजूर केलेली आहेत, आम्हाला पाणी आहे, आम्हाला वीज आहे, आम्ही घरपट्टी भरतो. अशी जर अवस्था असेल तर कोणाचंही तुमचं घर पाडण्याची ताकद नाही. सगळे पक्ष बाजूला ठेवून, सगळे धर्म जाती बाजूला ठेवून आमच्या जो काही प्रश्न आहे, मग आमच्या घराचा असेल, आमचा अन्न वस्त्र निवारा आरोग्याचा असेल, ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. कुठलंही सरकार आता तुम्हाला अशी घर बसल्या काहीही देणार नाही, हे मी अगदी माझी न्यायमूर्ती म्हणून तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे. तुम्हाला लढलं पाहिजे. पनवेल येथील अशोका गार्डन सोसायटीच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते. पनवेल येथील अशोका गार्डन सोसायटीच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रीतम म्हात्रे यांनी सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केली. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी सोसायटीच्या सदस्यांचे आभार मानले व जो विश्वास ठेवून नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी केले आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आशीर्वाद माझ्यावर आणि सगळ्यांवर आपण ठेवायचा आहे आणि सगळे एवढे ज्येष्ठ आहेत त्यांच्यापुढे, मी तर लहान मुलगा आहे त्यांच्यापुढे, पण मला काम करण्याची संधी दिलेली आहे, ही तुमच्या विना अधुरी आहे. तर नक्की मला सहकार्य तुम्ही करायचं, मी तर करणारच आहे, पण ह्याच्या पुढे काही काम असेल तर मी आता या वॉर्डासाठी प्रभाग क्रमांक 4 साठी नवीन ऑफिस घेतोय, तर ते लवकरच मी ओपन करून आपल्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या आत्ताच शुभेच्छा देतो. यावेळी अशोका गार्डन सोसायटीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. ही आहेत या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कर्नाळा कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 24 डिसेंबर पासून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या भव्य मैदानावर सुरू आहे. 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत आयोजित या महोत्सवात 45 क्रीडा प्रकार व 48 कला प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांना तरुण तरुणी, शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कर्नाळा कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 24 डिसेंबर पासून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या भव्य मैदानावर सुरू आहे. 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत आयोजित या महोत्सवात 45 क्रीडा प्रकार व 48 कला प्रकारांच्या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धांना तरुण तरुणी तसेच शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेत स्पर्धांची चुरस वाढविली. ही आहेत काही क्रीडा स्पर्धांची क्षणचित्रे.
कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या 13व्या कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत विविध नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। या स्पर्धांमध्ये स्पर्धक आपल्या उत्कृष्ट नृत्य कलेचा आविष्कार सादर करतात। ही आहेत त्याची काही क्षणचित्रे। रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची घोडदौड सुरू असताना मात्र उरण नगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत करीत शिवसेना भाजपा शेकाप या महायुतीला उरण नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकविण्यात यश मिळाले आहे। या नगरपालिका निवडणुकीत महायुतीचे 17 पैकी 12 नगरसेवक निवडून आले। काँग्रेसचे 3 तर अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही। महायुतीला उरण नगर परिषदेत निर्विवाद बहुमत मिळाल्याने नगराध्यक्षपदीच्या निवडणुकीत शिवसेनेचे गणेश शिंदे हे विजयी झाले, तो उपाध्यक्षपदी भाजपाच्या प्रियांका पाटील बिनविरोध निवडून आल्या। उरण नगर परिषदेच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी वाघसाहेब आणि उरण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ चारुशला पंडित यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात आली। या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 2 अर्ज आले तर उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज दाखल करण्यात आले होते। नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक गणेश शिंदे तर अपक्ष उमेदवार निलेश भोईर यांचे अर्ज दाखल झाले, तर उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या सौ प्रियांका पाटील यांचा एक अर्ज दाखल झाला होता। प्रथम वाघ साहेब यांनी निलेश भोईर यांचे नाव जाहीर केले, त्यांना 4 मते काँग्रेसच्या नगरसेवकांची मिळाली। गणेश शिंदे यांना 12 मते महायुतीची मिळाली। यामध्ये गणेश शिंदे विजयी झाले। उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज असल्याने भाजपच्या प्रियांका पाटील विजयी झाल्या, त्यांना 12 मते मिळाली। या निवडणुकीसाठी विजयी उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी आशीर्वाद दिले। यावेळी शिवसेना नेते मनोहर भोईर, भाजपा तालुका अध्यक्ष भरत शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, विजयी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष सौ प्रियांका पाटील, विजयी नगरसेवक भाजप शहर अध्यक्ष कौशिक शहा, शिवसेना भाजप शेकाप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना, शिवसेना भाजप शेकाप युतीचा। तरगर मोहा येथील शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना प्रणित रायगड सिमेंट ट्रक मालक संघटना व अंबुजा सिमेंट कंपनी यांच्या ट्रक भाडेवाढीचा करार नुकताच संपन्न झाला। तरगर मोहा येथील शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना प्रणित रायगड सिमेंट ट्रक मालक संघटना व अंबुजा सिमेंट कंपनी यांचा ट्रक भाडेवाढीचा करार नुकताच संपन्न झाला। यावेळी एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, शिवसेनेचे उल्वा विभाग प्रमुख विजय शिरडोणकर, संघटनेचे अध्यक्ष शंकर त्रिमुखे, खजिनदार गजानन शिरडोणकर, संजय पाटील,
तरगर ग्रामपंचायत सरपंच सुजित मोकल, माजी सरपंच देवेंद्र पाटील, दिलीप जाधव, प्रताप दिगे आदी मान्यवरांसहित ट्रक मालक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा करार 5 वर्षापर्यंत असून या करारामध्ये 25% ट्रक भाडे वाढविण्यात आले आहे. या करारासंबंधी बोलताना राजेंद्र पाटील यांनी सांगितले की शेका पक्ष शिवसेना युतीच्या वतीने कामगारांना एक प्रकारची भेटवस्तू दिली आहे. ट्रक कुणाचे असू दे, मुंबईच्या लोकांचे असेल, काही असेल, या ट्रकमध्ये प्रकल्पग्रस्तांचा वाटा सिंहाचा असला पाहिजे आणि तो प्रकल्पग्रस्त कुठल्याही पक्षाचा असला ते त्याच्या गाड्या ह्या विनामूल्यच लागायला पाहिजे. हा आमचा इरादा. विशेषतः नवीन वर्षाच्या आपण यांना चांगली भेट दिलीच आहे, पण विशेष एक मुद्दा मला सांगायचा वाटतोय की जे इथे ट्रक मालक इथे बसलेले आहेत, त्यांचे ड्रायव्हर्स आहेत, त्यांचे क्लिनर्स आहेत, यांना जे आता रस्त्यावर उभं राहायला लागतंय, त्याच्यासाठी आमच्या कंपनीच्या प्रशासनाकडून आम्ही अद्ययावत असं एक संकुल इथं उभं करतोय. त्या संकुलामध्ये टीव्हीचं प्रोजेक्शन असेल, बाथरूम असतील, संडास बाथरूम असतील, त्यांना तिथं बसायला जागा असेल, त्यांना टोकन नंबर असेल, जेणेकरून ते माझ्या ट्रक बांधव, ते माझ्या ट्रक मालक किंवा ट्रक ड्रायव्हर, ट्रक क्लिनर हे थंडी वाऱ्यापासून त्यांना संरक्षण मिळायला पाहिजे. हे काम या युनियनच्या मार्फत आम्ही केलंय, याचा आम्हाला अभिमान आहे. पुढच्या महिन्यामध्ये, जानेवारी महिन्यामध्ये त्याचं कामही चालू होईल आणि म्हणून सर्व ट्रक मालकांना धन्यवाद देईन की प्रस्थापितांना नाकारून मी चांगल्या प्रकारे सहकार्य आम्हाला केलं, त्याच्याबद्दल सदस्य आभार मानतो. आणि पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष शिवसेना युतीचा हा झेंडा या अंबुजा कंपनीच्या प्रशासनावर असाच पटकावत ठेवून ट्रक मालकांचे असेल, तो ट्रक मालक मुंबईचा असेल, ठाण्याचा असेल, कुठलाही असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल, त्यांना उचित आणि योग्य न्याय दिल्याशिवाय आम्ही म्हणतो स्वस्त बसणार नाही. तसेच विजय शिरडोणकर यांनीही आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली. चांगल्यामधून सगळ्यांचा फायदा व्हायला पाहिजे अशा या हेतूनेच आम्ही एकत्र जमलो आणि मग करार करण्यापूर्वी आम्ही काय काय करता येईल आपल्याला चांगलं त्यासाठी अभ्यास करत राहिलो. मित्रांनो, तुम्हाला धन्यवाद देईन, कारण तुम्ही खरोखरच खूप पेशन्स ठेवले आणि आमच्यावर तुमचा एवढा विश्वास जबरदस्त होता, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या तुमच्या विश्वासापोटी आम्ही आज हे घडवू शकलो असं मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगू शकेन. कर्नाळा आजतकच्या बातमीपत्राबाबत आपणास काही माहिती द्यायची असेल, काही सूचना करायच्या असतील किंवा जाहिरातीविषयी कृपया संपर्क साधा. आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com.